पुढं त्याच्या खालचा क्वेश्चन अक्षरमाला DWCXBY पुढं काय ECBAZ WXYZ उत्तर काय आलं AZ होय आवाज रीना आणि मीना प्रत्येकी जवळ काही शिंपले आहेत. कोण कोण आहेत रे रीना आणि मीना यांच्याकडे काही शिंपले होते म्हणजे कुणाकडे किती आहेत आपल्याला काही सांगितलंय का नाही. पुढे काय म्हणले रीना मीनाला म्हणाली काय म्हणाली जर तू मला तुझ्याकडचे 9 शिंपले दिलेस कोण म्हणाली मीनाला म्हणते तू जर मला 9 दिलेस तर हिनं जर हिला 9 दिले तर आता यांच्याकडे किती आहेत आपल्याला काय माहित आहे का नाही याच्यातले हिनं 9 दिले इकडे बरोबर आहे 9 दिले तर पुढे काय होते म्हणे तुझ्याकडे राहिलेल्या शिंपल्याच्या दुप्पट शिंपले माझ्याकडे होती म्हणजे हिच्याकडे काय राहतील 1 पट आणि हिच्याकडे काय राहतील 2 पट कधी हिनं 9 दिले तर पुढं परंतु मीना रीनाला म्हणाली त्याऐवजी तू मला शिंपले दिलेस तर आपणा दोघांकडे समसमान शिंपले होतील तर दोघांकडे एकूण शिंपले किती म्हणजे हिनं जर हिला 9 दिले तर दोघांकडचं प्रमाण कसं होणार आहे काय होणार आहे आता असा गुण आहे तर काय असेल तर बघा आता अवघड आहे गोष्ट अवघड आहे ना अवघड आहे गोष्ट लावण पुढे घ्या 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात वर्ग शिक्षकेच्या सूचनेनुसार फक्त ज्यांचे हजेरी क्रमांक समसंख्या आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या हजेरी क्रमांका एवढे रोपे आणली तर सर्वांनी मिळून किती रुपये आणले म्हणजे फक्त प्रश्न फिरवलाय 1 ते 60 पर्यंतच्या क्रमवार समसंख्यांची काय करायचे बेरीज मग 1 ते 60 पर्यंत समसंख्या किती असतील 30 समसंख्यांची बेरीज करत असताना तुम्हाला सांगितलं होतं समसंख्या किती 30 मग 30 गुणिले काय करायचं 30 साधं उत्तर 0 3 1 3 3 काय उत्तर आलं 930 पर्याय नंबर 2 त्याच्या खालचा प्रश्न आताच झाला होता बघा क्रमवार वर्गसंख्यांची काय करायचे बेरीज शेवटची संख्या काय रे 18 मग 18 गुणिले 19 गुणिले लोकांची बेरीज 37 भागिले 6 18 18 गुणाकार करा 19 चा पाडा येतो ना 19 7 133 ना अच्छा आले 13 पुढं 19 3 57 आणि 3 टाकले 60 आणि 10 70 ना अच्छा आले आता यायचे का नाही काय आलं 700 पुन्हा याला गुणिले किती आहे याला 3 3 शून्याला 3 70 21 0 9 पुढे पर्याय 4 पर्याय नंबर 4 हे प्लस मायनस थोडंसं हे धक्का नको देऊ ना मोबाईल आणला सेट हो सेट सर्वच्या सर्व विषम संख्या काय आहेत प्लस सर्वच्या सर्व समसंख्या काय आहेत मायनस 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 ची बेरीज आणि प्लस प्लस ची बेरीज आणि त्यांची शेवटी काय करायचे वजाबाकी करा वजाबाकी 1 ते 40 सॉरी 80 पर्यंत विषम संख्या किती 40 समसंख्या किती 40 त्याच्यातला फरक किती 40 मायनस 40 उत्तर येणार पर्याय नंबर किती 2 हा काहीच नाही पण गेलं की लगेच कळून जाते हा
+1 -2 +3 -4 +5 -6 +7 -8 +9 -10 10 पर्यंत तुम्हाला लगेच कळलं. आता मला सांगा 1 ते 10 पर्यंतच्या सर्व विषम संख्या काय आहेत रे? प्लस 1 प्लस आहे, 3 प्लस आहे, 5 प्लस, 7 प्लस, 9. विषम संख्यांची बेरीज किती होते? 25. किती वेळा घेतले रे? 25. किती? 25. आणि समसंख्यांची बेरीज 30. किती? 30. यांची वजाबाकी काय येते? 5. मोठी संख्या कोणती आहे? मायनस. बरोबर आहे. मग आता मला सांगा इथं 1 ते 10 पर्यंत आहे आणि आपण 1 ते जर 80 पर्यंत केलं तर काय होणार आहे? 40. काय होणार आहे? आता 1 ते 10 पर्यंत एकूण संख्या सम किती आहेत रे आणि विषम किती आहेत? सम किती येतात? 5 आणि विषम काय येतात? याच्यातला फरक काय असणार आहे? बरोबर आहे. समसंख्या मोठे पद आहेत त्याचं चिन्ह राहणार आहे कोणतं? मायनस. कोणतं राहणार आहे? मायनस. 80 पैकी 40 काय असतील? सम आणि 40 काय असतील? विषम. याच्यातला फरक काय राहणार आहे? समसंख्या समचं स्थान मोठ्या संख्येचं ठिकाणी आहे म्हणून याचं उत्तर काय येणार आहे? मायनस. लोक कुठं वापरायचं आहे आपल्या शिकवल्याच्या याच्यावर पुढे बघायचं. कळलं? आपण शिकवलं तर एक फरक कुठला नमुना कुठे लावता आला पाहिजे. त्याच्या पुढं कितवा क्वेश्चन चालू आहे? संगणक गणक यंत्र मोजणी स्लाइड रूल. काय ना स्लाइड रूल. ठीक आहे. मोजणीचं यंत्र आहे का? कशाचं यंत्र आहे? स्लाइड रूल काय आहे? काय माहिती? संगणकावर काय मोजतो जरा आपण? संगणकावर काय मोजतो माहित नाही. पोलीस स्टेशन मध्ये असते ते स्लाइड रूल. डायरेक्ट बंद केलं. चला पुढे घ्या. कसं आता स्लाइड रूल असते. रूल आपल्या जिल्हा परिषद मध्ये असे गोल गोल होते का पिवळे तुझे लांब एवढा? हा सुंदरी सारखा. एका सांकेतिक भाषेत FO काय रे? आर्य काय आहे? EM तर STOP हा शब्द कसा लिहा? एका सांकेतिक भाषेत बघा फ्रॉम हा शब्द DMTO असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत स्टॉप कसा लिहितात? माझा -2 याचा नंबर 6 आहे. 6 - 2 4 15 - 2 13 18 - 2 सॉरी 18 + 2 20 आणि 13 आणि 2 15. पहिला सुरुवात 2 2 मायनस नंतरचे 2 प्लस. यस किती आहे? 19. 19 मधून 2 गेले 17. 20 मधून 2 गेले 18. QR 15 आणि 2 किती? 17. R 16 आणि 2 किती? 18. QR बरोबर. पर्याय नंबर 2. 8 वाजून 10 मिनिटं झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल? हा काका मावशी सांगितलं होतं ना? काका. हा 5 गुणिले 30 मायनस 11/2 गुणिले 55 यांचा गुणाकार 150 मायनस 55 95 95 डिग्री. पर्याय नंबर किती? 2. गौरीचा जन्म 10 सप्टेंबर 1993 रोजी शुक्रवारी झाला. कधी झाला? शुक्रवारी. तिचा कितवा वाढदिवस काढायचा? तिसरा वाढदिवस. किती वर्षाला येईल? 3 वर्षाला. 4 वर्षाला? किती वर्षाला? 3 वर्षाला येईल. बरोबर आहे. 3 वर्ष पुढे जायचं आहे. 93 मध्ये 3 टाकले 96 काय आहे? 29 फेब्रुवारी ओलांडून आपण पुढे चाललो म्हणून त्याचा 1 दिवस 3 किती? 4 दिवस पुढे जा किंवा 3 दिवस मागे जा. शुक्रवारच्या पुढे 4 दिवस शनिवार रविवार सोमवार मंगळवार. तिचा तिसरा वाढदिवस कधी येईल? पर्याय नंबर 2. त्याच्यानंतरचा प्रश्न 8 आणि 2 10 10चा वर्ग 2 गुणिले 8 काय दिलं? 54.
पुढं 3 गुणिले 6 काय हो बरोबर 81 4 गुणिले 7 बरोबर 121 121 2 8 किती 10 चा 3 9 6 9 चा 4 आणि 7 किती 11 11 चा वर्ग 100 5 मुली रांगेत बसल्या आहेत किती 5 हे झालं का रे हो काय वर्गांची बेरीज 5 मुली रांगेत बसल्या आहेत 1 2 3 4 5 आता रेषामध्ये फायदा नाही खूप पुढं 5 मुली रांगेत बसल्या आहेत रीटा उजव्या बाजूस आहे आपल्या उजव्या हाताला उजवी डाव्या हाताला डावी इकडे उजवी बाजू ठेवायची इकडे डावी बाजू इथं कोण आहे तुम्हाला काय टांग रीटा नंतर कोण सीता सीताच्या डाव्या बाजूस रीटा नंतर तिच्या डाव्या बाजूस आहे बरोबर आहे डाव्या बाजूस इकडे सीताचा डावा नीलाच्या डाव्या बाजूस आहे परंतु सांगितले का नाही परंतु मीना लीनाच्या डाव्या बाजूस आहे कोण मीना लीनाच्या डाव्या बाजूस आहे परंतु गीताच्या उजव्या बाजूस नाही आता गीताच कुठं बसली माहित आहे का बसवा आता कुठतरी गीता कोणाच्या लीनाच्या डाव्या बाजूस कोणाच्या लीनाच्या गीताला आपण इथं बसू आणि गीता लीनाच्या डाव्या बाजूस आहे इथेनार लीना इथेनार गीता कारण की गीता लीनाच्या कुठं आहे डाव्या बाजू पुढं गीता लीनाच्या डाव्या बाजूस आहे मीना लीनाच्या डाव्या बाजूस कोण मीना बघा गीता एक मीना नंबर लीनाच्या कुठं आहे डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस नाही गीताच्या इकडं नाही इकडं जमते कोण मीना कोण मीना बघा मीना लीनाच्या डाव्या बाजूस आहे परंतु गीताच्या उजव्या बाजूस नाही उजव्या बाजूला आहे का नाही पुढं उजव्या बाजूस आहे म्हणले का झाले सर उत्तर आले सर गीताच्या उजव्या बाजूस आहे आता गीताच्या उजव्या बाजूस मग गीताला इकडे पलटी मार इथं कोण येणार इथं गीता इथं मीना मधलं विचारलंय त्यांनी अरे बैठक व्यवस्था आहे जोपर्यंत ते बरोबर ठिकाणी बसत नाही तोपर्यंत त्यांना उठवाच लागेल पुढं गीता गीता असेल मीना इथं असेल लीना इथं असेल सीता रीटा पुढं काय म्हणलंय पुन्हा एकदा जसं बसले तसं वाचून घ्या 5 मुली एका रांगेत बसल्या आहेत रीटा उजव्या बाजूस आहे पुढं रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे डावीकडे सीता आहे बरोबर गीता लीनाच्या डाव्या बाजूस आहे गीता लीनाच्या डावीकडे आहे कुठं काय असेल आपण चिटकून आहे का नाही असं नाही मीना लीनाच्या डाव्या बाजूस आहे मीना पण लीनाच्या कुठं आहे डावीकडे आहे परंतु गीताच्या कुठं पाहिजे उजव्या बाजू गीताच्या कोणत्या बाजूला आहे उजव्या आहे बसली चल मध्यभागी कोण आहे लीना चला के चा नंबर काय दिला रे 11 बघा केपी काय दिलं 11 पुढं येलो काय रे 12 एचएस काय 8 फक्त पहिल्या अंकाचा नंबर दिला याचा नंबर काय आहे पुढं खाली वर्गांची बेरीज गोल मध्ये काय झालं त्यांची बेरीज करायची 106 9 चा वर्ग 81 5 चा वर्ग 25 दोघांची बेरीज डायरेक्ट शेवटच्या मध्ये चला 7 आणि काय रे 2 7 चा वर्ग 2 चा वर्ग 53 मालिका पूर्ण करा 14 28
26 52 वजा 2 गुणिले 2 14 डबल 28 वजा 2 मायनस 2 26 डबल 52 मायनस 2 50 डबल 100 100 मायनस 2 98 पर्याय नंबर त्याच्या नंतरचा क्वेश्चन नाते संबंध आवाज कल्याणी ही विनाची सासू असून ते न फुकट लागलेलं आहे. हा कल्याणी ही कोणाची सासू आहे? विनाची. कल्याणी कोण आहे? सासू आहे. सासू कोणाची? तिला जर सासू असेल तर तिला कोण पाहिजे? सून. कोण पाहिजे? मुलगा पाहिजे. बरोबर आहे. आज जर तिच्या मुलाचं जर झालं असेल लग्न झालं असेल कोणासोबत झालं? विनासोबत. बरोबर आहे. मग आता विनाची सासू कोण? कल्याणी. कल्याणीला कोण पाहिजे? हा कोण पाहिजे रे? नवरा असेल तरच इकडे कोण होईल? आता या दोन्हीचं अपत्य कोण आहे? एक मुलगा आहे आणि त्याची बायको असायचा भाग नंतर समजण्यासाठी सांगितलं. विना आता विनाची सासू कोण? कल्याणी. म्हणजे कल्याणीच्या मुलाची ही कोण आहे? बायको आहे, पत्नी. त्याच्या पुढे काय दिली माहिती बघा. सासू असून विना ही अशोकची कोण आहे? वहिनी. म्हणजेच अजून एक मुलगा. कल्याणीला हा एक मुलगा आहे आणि दुसरा एक मुलगा आहे. त्याचं नाव आहे कोण? अशोक. विना ही अशोकची कोण आहे? वहिनी. वहिनी आहे. भावाची बायको कोण असते? वहिनी असते. आणि हिचा हा कोण रे? दीर असते. पुन्हा ही कोण आहे? भावजय. भावजय असते. तुम्हाला आणखी लग्न झालं नाही कळलं पुढं. हा अशोकची वहिनी आहे. धीरज हा सुदीपचा सासरा असून बघा काय म्हणतंय. धीरज हा सुदीपचा सासरा असून बघा सासरा कोणाचा? सुदीप. कुणाचा? कोण आहे सासरा? धीरज. सासरा आहे कुणाचा? आता सासरा म्हणल्याच्या नंतर या विनाचा कोण असेल? वडील. आणि हा याचा कोण? जावई. जावई म्हणजेच त्याचं नाव आहे कोण? सुदीप. कोण आहे? सुदीप. बघा आता धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकचा एकुलता एक भाऊ आहे. कोण? सुदीप. कोणाची माहिती सांगली? धीरज हा सुदीपचा सासरा. धीरज कोण आहे? सुदीपचा सासरा. आणि सुदीप हा अशोकचा कोण आहे? एकुलता एक बघा. अशोकचा हा सुदीप कोण आहे? भाऊ. याचा एकुलता एक भाऊ आहे. म्हणजे याला दुसरा भाऊ हाच भाऊ आहे असं. पुढं कल्याणीचे अशोकशी नाते काय? कल्याणीचे अशोकशी नाते काय? ज्याला सी प्रत्यय लागला त्याला विचारायचं तुझी ही कोण? आई. कोण आहे? आई. पर्याय नंबर 3. याच्यामध्ये थोडे अक्षराची जुळवाजुळव थोडी चुकीची आहे म्हणून ते तसं वाटते. चला त्याच्या खालचा क्वेश्चन रे. CS HS ED BA. चला विरुद्ध अंक काढायचे. समोरासमोरचे विरुद्ध. C चा विरुद्ध कोण आहे रे? H चा E चा BY YAZ YZ. त्याच्या नंतरचा अक्षर बघा कोण रे? एडी जी काय? हा बघा एडीकडे बघा रे. एडीकडे बघा. इथं घ्यायचंय डी. इथं घ्यायचंय ए. या दोघांची बेरीज किती? 5.
इथे काय घ्यायचंय जी, इकडे काय 5 12 ई आणि जी किती 5 आणि 7 किती 12. पर्याय नंबर 2. त्याच्या खालचा क्वेश्चन काय करायचे रे? हा गुणाकार करून हा 6 अधिक 4 बरोबर 48 वजा 6 7 अधिक 5 बरोबर 35 वजा 5 9 अधिक 3 बरोबर 27 वजा 3 6 अधिक 4 24 वजा 4 बघा यांचा गुणाकार करा. वजा 6 काय बी नाही वजा गुणाकार काय नाही. इथे 42 आहे का? ते तसंच आहे सर ते आहे का रे? हो 48 वजा 6 8 8 8 इथे 4 लिहिलं होतं 8 आहे तिथं आता बरोबर आहे. 48 6 48 वजा 6 खालचा अंक मायनस करा. 42 6 गेले 42 7 5 35 35 मधून 5 गेले 30 9 त्रिक 27 मधून 3 गेले 24 वजा 4 24 मधून 4 गेले 20 24 मायनस 4 बरोबर 20 4 गेले होते. पुढं सौरभ राजू पेक्षा कसा आहे? लहान सौरभ कोणापेक्षा लहान आहे? राजू पेक्षा. पण सीमापेक्षा सीमा खाली. पुढं केतकी सीमापेक्षा मोठी पण सौरभ पेक्षा या दोघांच्या मध्ये कोण? केतकी सर्वात उंच सर्वात लहान कोण? सीमा सर्वात लहान सीमा. पुढं डी ई एफ जी एफ ई आय जे के. पुढं काय? हा काय तर याच्यात किती प्लस 3 नंतर 2 नंतर 3 9 3 12 12ला कोणते? LKJ. पहिला अक्षर एल आलं. एल ने सुरू JK. पर्याय LJK बघा डी च्या नंतर ई एफ नंतर जी एफ ई नेमकं काय केलं? या उलटा. अंकाची काय केलं? पलटी पलटी केलाय JK याची पलटी करा. काय? JK एल के सॉरी JK याचं उलट काय येणार आहे? LKG. पर्याय नंबर 2. त्याच्या खालचा क्वेश्चन 333 गुणिले 33 गुणिले 3 यांचा गुणाकार करा. येतंय का? काय येतंय? 32 967 4 नंबर ऑप्शन सांगायचंय? नाही 33 त्रिक 99 33 त्रिक 99 333 गुणिले 99 99 च्या जागी आपण याला 100 ने गुणाकार करू. हो 99 मायनस गुणाकार करू केला तर काय होईल? 2 शून्य मायनस 99 त्याच्यातून 333 मायनस करा. 10 तून 7 गेले 3 गेले 7 9 मधून 4 गेले 3 गेले 6 इकडं 2 मधून 3 जात नाहीत 12 मधून 3 गेले इथं राहिले 2 इथं राहिले 3 92 96 7 पर्याय नंबर 4. पुढं त्याच्यानंतरचा प्रश्न 5 10 25 तर 12 काय? 10 चा अर्ध 5 5 चा वर्ग 25 12 चा अर्ध 6 चा वर्ग 37 पर्याय नंबर 3. त्याच्या खाली विसंगत पदच ओळखा. काय रे? 6 24 गायब आहे 40 726 विसंगत म्हणजे चुकीचा घटक वेगळा घटक ओळखा. काय चुकीचा आहे रे? 72 नाही कसं आहे 24 बघा लक्ष द्या. 2 चा वर्ग प्लस 2 8 चा वर्ग प्लस 8 15 चा वर्ग प्लस 15. हा इथं कुणाचा वर्ग येतो जवळ 700 च्या जवळचा 676 कुणाचा वर्ग आहे 24 चा 676 पुढं
हा सॉरी 26चा 27चा किती येतो 729 जवळपास नाहीये. आता हा तर नाहीये कुणाचा 5चा वर्ग येतो 25 आणि त्याच्यातून मायनस 1 पहिले हा वेगळा घट घेऊ. दुसरं काय लॉजिक आहे बघा. हा तर योग्य किती येतं 30 बाय काय येतं 96 30 ची डबल 60 किती राहिले 36 चा अर्थ 18 काय असतील त्याला जास्त काय आहेत ते ससे आणि 12 काय असतील मोर. आपला काय विचारले ससे 12 18 आधी काय पाहिजे 12 नंतर काय पाहिजे 18. तर याचं उत्तर पर्याय नंबर किती येणार आहे 2 24 24 गुणिले 3 72 72 आणि 6 किती 78 78 गुणिले 3 किती 234 234 आणि 6 240 आणि 240 गुणिले 3 प्लस 720 720 आणि 6 726 78 ऐवजी इथं काय आहे चुकीचा घटक काय आहे